महाराष्ट्रामध्ये अतिशय नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कमरे एवढं पाणी घुसलंय, घराघरांमध्ये गल्लोगल्ल्यांमध्ये कमरे एवढं पाणी घुसलंय। शेतकऱ्यांना अक्षरशः सामान्य जनतेला काय, शेतकऱ्यांना देखील त्यांची गुरंढोरं काही लोकांची वाहून गेली, खाय प्यायचे वांदे झालेत। अशामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी संदर्भात जे काही 30 जिल्हे मंजूर केले होते शासनाच्या वतीने, 30 जिल्ह्यांमध्ये जी काही नुकसान भरपाई होती 2215 कोटी रुपयांची जी काही घोषणा केली होती, त्या घोषणेमध्ये जवळपास 31.64 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम कधीपर्यंत पोहोचणार, दिवाळी आधी पोहोचणार का दिवाळी नंतर पोहोचणार? 2-3 दिवसांपूर्वीच आपले कृषी मंत्र्यांना अडवण्यात आलं होतं आणि कृषी मंत्र्यांनी सांगितलं होतं की लवकरात लवकर तर काही होणार नाही, पण आम्ही प्रयत्न करू, जे काही म्हणजे दिवाळी आधी होणार नाही पण लवकरात लवकर आम्ही देण्याचा प्रयत्न करू। पण मागच्या 2 दिवसापासून बीड, नांदेड, सोलापूर, सांगली, सातारा, मध्य महाराष्ट्र, खानदेश या भागामध्ये एवढी काही अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास तर गेलाच, पण जे काही घरात होतं ते देखील नष्ट झालं, त्या देखील खाता येत नाहीये, कारण की त्याच्यात देखील पाणी शिरलं। आणि अशामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय की जी काही 30 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर जी काही त्यांची भरपाई आहे ती येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। आता उद्यापासून नुकसानग्रस्त भागाची पाहणी दौरा करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, म्हणजे ते 30 जिल्ह्यांची जी काही नुकसान भरपाई ती मिळणार आणि या व्यतिरिक्त देखील अजून ज्या काही लोकांचं नुकसान झालंय त्या लोकांना लवकरात लवकर तात्काळ ही मदत दिली जाणार आहे। मित्रांनो, यासाठी खरंच जर लवकरात लवकर दिली शासनाने तर खरंच शासनाचे आभार, जर नाही दिले तर या भिकाऱ्यांकडून आपल्याला काही अपेक्षा नाही आहे। धन्यवाद।